माणूस जन्मला शेवटी तो मातीतच जातो. तसं कुठली गोष्ट निर्माण झाली, झाड असो काही असो, कचरा, एखादी गोष्ट प्रोडक्ट निर्माण झालं त्याचा कचरा होतो. तसंच ते माणसाची सायकल आहे, जीवनशैलीच ती, की किती आपण मॉडर्न झालो तरी आपल्याला परत मुळाशी जावं लागतं. तशी ती गोष्ट आहे. म्हणजे आपले काय कपडे, आपण साधे कपडे घातल्यानंतर अरे छान राहतोय आता तू, चांगले खूप म्हणजे ग्लॅमर, रंगीबेरंगी कपडे घातले, लोक नावं ठेवतात. मग साधे कपडे, आता आपण हायजेनिक फूड नको, सेंद्रिय शेती, साधं जेवण, गावरान पाहिजे सगळं. मग इकडे परत आलो. म्हणजे हल्लीचे म्हणजे चुलीवरचं म्हणतो हां, आपण. चुलीवरचं सगळं पाहिजे. मग आपण नाही राहायला, आम्ही पुण्यात आमचा फ्लॅट आहे, मुंबईत आहे, पण आम्ही अमुक-तमुक ठिकाणी चांगलं निवांत क्षणी 2 दिवस घालवतो. म्हणजे काय, माणूस पुन्हा त्या मातीशी जुळायला लागला. दुसरी गोष्ट काय, मग त्याला ते जवळचं वाटायला लागलं. म्हणजे जसं मधल्या मालिका ज्या झाल्या सगळ्या, लागिरे झालं ते तुमचं हे असेल, हे सगळ्याच राणाची मालिका असेल. होय, होय. म्हणजे बऱ्याच, म्हणजे नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, या ग्रामीण भागांमधल्या मालिका हिट. म्हणजे मुंबईत ज्या मड आले, तुम्ही तर भरपूर शूट केलं तिकडे. त्या सगळ्या मालिका इकडे येण्याचं कारण काय? ग्रामीणकडे पुन्हा लोकं वळाली आणि ते छान त्यांना पाहायला वाटलं. म्हणजे तो गोडवा गोडवा लोकांना. तो लोकांना लक्षात आला. मग ते चाललं. मग सिनेमांची गोष्ट तीच झाली. समजा आता मुळशी पॅटर्न जरी आला, तरी त्यातला विषय खूप महत्त्वाचा आहे, कंटेंट महत्त्वाचा आहे, की माती महत्त्वाची आहे, लोकं महत्त्वाची आहेत, संस्कृती महत्त्वाची आहे. पैसा आणि हे काही फार काळ टिकणार नाही. बरोबर. मग ह्या गोष्टीकडे पुन्हा ती लोकं आली. मग मलाही काम करताना मग आनंद वाटतो. लोकांचं असतं, की मग शहरात का नाही राहत, मुंबईत का नाही राहत, रोजच काम केलं पाहिजे, रोज काम मिळेल. माझं म्हणणं आहे, रोज काम नकोच आहे मला. म्हणजे मला कसं असं, कुठल्याही माणसाला, म्हणजे कुठलाही कलाकार, सुरुवातीच्या काळात माणूस खूप काम करतो. नंतर तो ठरवतो, की कुठलं काम केलं पाहिजे, कोणासोबत केलं पाहिजे, चांगलं कुठलं, वाईट कुठलं, चांगली लोकं कुठली, ते चॉईस होत जातात. म्हणजे मी सुरुवातीच्या काळात जेव्हा मुंबईत गेलो होतो, त्या मॉन्टी दादा म्हणून आहेत. ते आर्ट डिरेक्टर होते, प्लस त्यांच्याकडे जिम इजिप्ट टेक्निशियन भरपूर उपकरणं होती. आणि जागरण नावाचा सिनेमा करत होतो आम्ही. डॉक्टर अमोल कोल्हे होते आणि चांदिवली स्टुडिओत आम्ही सेट लावला होता. उमेश जाधव त्याचे कोरिओग्राफर होते. तर मॉन्टेदारशी एकदा आम्ही सहज चर्चा करत होतो. मग त्यांनी माझं काम बघितलं, आवडलं त्यांना काम. मग ते आपली सहज चर्चा करताना ते बोलले, की "रमके अभी क्या करने वाला है आगे?" म्हणलं, "मैं आऊंगा, बम्बई आऊंगा, कुछ काम करूंगा." तर त्यांचं म्हणणं असं आलं, की "तू देख अभी क्या करेगा, की बम्बई में आके तू छोटा आदमी बनने से अच्छा है तू छोटे गाव में बडा आदमी बन." म्हणजे ही जी गोष्ट होती ना, म्हणजे ही मला खूप म्हणजे काहीतरी शिकून गेली. असे नाही, म्हणजे काही लोकं म्हणतात "आईनामके म्हणजे काय? तो सासवडला शूटिंग करेल, पुण्यातच करेल, भोरला करेल." असं नाही. तर त्यांना मुंबईचं जमणार नाही का? महाराष्ट्रात काम करेल का? जमेल का सगळ्या नाही, गोष्टी? नाही, मुंबईचं म्हणजे जमलंय की आपण हां, तो म्हणजे सिनेमा उदाहरण केला होता. उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे काही लोकांना कसं असतं, चेक करायचं नसतं. म्हणजे आपण एखादं काय होतं, की कॉलेज जीवनात एखाद्या मुलीला आपण विचारतच नाही, की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा काय. मला होतं काय, की तिचं लग्न झालं, ती म्हणते तू मला आवडत होता, पण तू कधी विचारलंच नाही. म्हणजे ही गोष्ट अशी आहे, की तुम्ही त्या काळात विचारलं पाहिजे. म्हणजे एखाद्या, तर मी पण बऱ्याच छोट्या-मोठ्या जाहिराती करतो आता हल्लीच्या काळात, बरेच काम करतो. मी प्रोड्युसर म्हणून छोट्या का बजेटवर काम करतो. पण मी विचारतो, अमुक-डमुकला बा माझं हे बजेट तुम्ही काम कराल का? अरे नेमके करेल, आपली संबंध आहे. संबंध आहेत चांगले, करूयात. मग तुम्ही विचारलं पाहिजे. तसं जरी बरोबर. काम सासवडला करू, पुण्यात करू किंवा बाहेर करू. त्या छोटे सिनेमे जरी आता करत असलो, तरी मोठ्या एखाद्या निर्मात्याला वाटलं, की अरे इनामकी हे काम करू शकतो का? म्हणजे गोष्ट काय असते माहिती आहे का, की आपण भात शिजवला, एकच चेक करतो ना, तांदूळ भात हो, शिजलाय हो. का, अख्खा भात चेक करत नाही, नाही नाही, बसत. नाही. शेतावरनं. तसं शेतावरनं भाताची जशी आपण परीक्षा बघतो, तसं आपण सिनेमे भरपूर केलेले आहेत. त्या एका फ्रेमवरनं कळतं, की हा माणूस करेल का? अगदीच, त्याला काय अगदीच. हा सेट 10x10चा लावायचा का 100x100 लावायचा? तो करणारच आहे ना. ती फ्रेम उत्तम दिसणं हां, मग महत्वाचं असतं. त्यासाठी काय होतं, की आपण दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये, ते मोठे जे मला अपेक्षित आहे, की ज्या लोकांपर्यंत मला पोहोचायचंय, मग त्यांनी मला फोन केला पाहिजे असंही मी म्हणत नाही. मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न करतोय अगदीच. आणि त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जसं की आता तुंबाड सिनेमा सासवडमध्ये शूट झाला. खूप सुंदर सिनेमा झाला. त्या पूर्ण प्रोडक्शन टीममध्ये किंवा त्या लोकेशन याच्यामध्ये मी होतो. म्हणजे असे चांगले सिनेमे झाले. किंवा जिगर कलेजा साऊथचा सिनेमा झाला. त्याला महेश बाबू, प्रकाश राज, अनुष्का शेट्टी, जवळ-जवळ 1 महिना शूटिंग सासवड परिसरात होतं 2010ला. मग ते काम खूप म्हणजे भव्य, जत्राच भरलेली होती गावामध्ये. म्हणजे असे सिनेमे करावेत, यावेत, म्हणजे नेहमीच, म्हणजे मी कला दिग्दर्शक होईल आणि तेव्हाच तो सिनेमा करेल, अशी माझी भावना पहिल्यापासून कधीच नव्हती. तर मी त्यात इन्व्हॉल्व झालो पाहिजे. हां. म्हणजे काय, की सासवडमध्ये किंवा त्या मातीशी जे तुम्ही म्हणताय, की कसं जुळता किंवा कसं हँडल करताय, तीच गोष्ट आहे. कला दिग्दर्शनाशी मर्यादित न राहता तिथलं प्रोडक्शन, लोकेशन्स, तिथली प्रॉपर्टी, ती लोकं आणि माझं नाव कुठेतरी लागेल आणि त्यात लागून तीच लोकं मला भविष्यात काम देणारी आहेत.